मिक्स कडधान्यांची छान अशी झणझणीत उसळ आपण आज करणार आहोत। चवीला अतिशय चविष्ट लागते। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आहेत, त्यामुळे अतिशय पौष्टिक होते। नमस्कार, वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। अजून तुम्ही जर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा, त्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघता येतील। आता मिक्स कडधान्यांची उसळ करण्यासाठी इथे मी 7 प्रकारचे कडधान्य घेतलेत। इथं मटकी घेतली एक छोटी वाटी, मटकीचा वापर थोडासा जास्तच करायचा। काबुली चणे 2 चमचे, तूर घेतले 2 चमचे, 2 चमचे अख्खा मसूर, 2 चमचे काळे चणे, 1 चमचाभर हुळगे, 2 चमचे वाटाणे घेतलेत। तुम्ही तुमच्या अंदाजाने हे कडधान्य घेऊ शकता आणि 2 चमचे शेंगदाणे सुद्धा घेतलेत। यातील काही कडधान्य तुमच्याकडे नसतील तरी चालेल, यामध्ये तुम्ही अजून मूग सुद्धा वापरू शकता। सगळे कडधान्य आपल्याला आधी भिजवून घ्यायचे। मी ह्या भांड्यामध्ये पाणी घेतले, त्यामध्ये हे सगळं घालायचे आणि 1-2 पाण्याने आपल्याला आधी हे कडधान्य चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे। चांगले स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे कडधान्य गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे। गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे काय होतं, कडधान्यांना मोड चांगले येतात आणि त्यामध्ये असं कुचीर वगैरे राहत नाही। आता मी एक दिवसभर चांगले कडधान्य त्यानंतर ते पाण्यामधून काढून रुमालामध्ये बांधून ठेवलेत। आता मी रात्रभर हे असंच ठेवणार आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता याला किती छान असे मोड आलेले आहेत। प्रत्येक एकूण एक कडधान्य चांगले मोड आलेला आहे आणि एकदम लांब लांब असे मोड आलेले आहेत। तुम्ही यापासून भरपूर साऱ्या रेसिपी बनवू शकता। सॅलडमध्ये सुद्धा तुम्ही हे वापरू शकता किंवा मग याचा डोसा सुद्धा बनवू शकता। उसळ तर एक नंबर लागते याचे। कडधान्य भिजवताना जर गरम पाण्याचा वापर केला तर थंडीमध्ये सुद्धा तुम्ही एवढे असे छान मोड आणू शकता। एकदम एका रात्रीमध्ये असे मोड येतात, त्यामुळे ही ट्रिक नक्की एकदा फॉलो करून बघा, एकदम छान असे मोड येतात। आता याचे आपण उसळ बनवायला घेऊया। हे सगळे कडधान्य आता मी एका मोठ्या भांड्यात घेतलेलं आहे। 4 लोकांसाठी तरी एवढ्या याची उसळ पुरते। तुम्ही जर कमी प्रमाणात करणार असाल तर थोडेसे कमी केले तरी चालेल। आता मी स्वच्छ धुवून घेतलेत, कुकरमध्ये घालणार आहे आणि 1 ग्लास पाणी घालायचे, थोडंसं मीठ घालायचे आणि थोडीशी हळद घालायची। हे मिक्स करून आपल्याला याची 1 शिट्टी करून घ्यायची। तुम्हाला जर खूप जास्त गाळ शिजलेला आवडत असेल तर तुम्ही 2 किंवा 3 शिट्ट्या सुद्धा करू शकता, पण मी खूप जास्त शिजवणार नाहीये। आता मी इथे याची 1 शिट्टी करून घेते, किंवा तुम्ही अगदी वाफेवर सुद्धा हे कडधान्य शिजवू शकता। आता कुकर होईपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया। इथे सुकं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची। इथं कढई गरम करून घेतली, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि हिंग घालायचं। हिंगामुळे कडधान्य पचायला हलके जातात, त्यामुळे जरूर घाला। जिरं पण चांगलं फुललंय, त्यामध्ये 2 कांदे बारीक कट करून घालूया। आता हे कांदे आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं कांदा चांगला मऊ झाल्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे। आता कांदा चांगला परतलाय, त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतले ते घालूया आणि हे वाटण सुद्धा आपल्याला एकदम चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचे। आता हे चांगलं व्यवस्थित परतून झाले, यामध्ये आपण मसाले घालूया। इथं अर्धा चमचा मी मिरची पावडर घातली आहे आणि 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलाय, अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा हळद पावडर घातली। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दुसरे सुद्धा मसाले वापरू शकता। आता हे चांगलं मिक्स करूया आणि मसाले सुद्धा तेलामध्ये चांगले परतून घेऊ। त्यानंतर 1 मोठा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलाय, तो सुद्धा यामध्ये परतून घेऊया। टोमॅटो खूप जास्त शिजवायची गरज नाहीये, कारण आपण उसळ करताना तसाही तो शिजलाच जाणार आहे। आता चांगलं परतून घेतले। इथे मी जे कडधान्य शिजवून घेतले ते यामध्ये घालून बघू शकता, खूप जास्त सुद्धा गाळ झालेला नाहीये, एकदम व्यवस्थित शिजलेला आहे। एवढेच आपल्याला शिजवून घ्यायचे। अगदी तुम्ही न शिजवता सुद्धा घालू शकता, पण असे थोडेसे वाफून घेतल्यामुळे काय होतं, भाजी शिजायला कमी वेळ लागतो आणि झटपट बनवून तयार होते। आता हे चांगले आपण आधी या मसाल्यामध्ये परतून घेऊया। 1 मिनिट आपल्याला सगळं व्यवस्थित परतल्यावर यामध्ये पाणी घालायचे।
तुम्हाला जितपत पातळ हवं आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता। मी भाकरी किंवा चपातीबरोबर खाता येईल या प्रमाणात घातलं आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण उसळ चांगली मिळून यावी त्यासाठी मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं आहे। आता असं झाकण ठेवायचं अर्धवट आणि आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचे। एक 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायची। बघू शकता एकदम छान उसळ तयार झालेली आहे। खूप जास्त सुद्धा पातळ नाही आहे आणि कडधान्य सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत। यावरती आता मी कोथिंबीर टाकून घेते। बघितलं किती छान अशी उसळ तयार झालेली आहे। तुम्ही ही भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकता। अतिशय चविष्ट लागते ही उसळ। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशाच रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।